श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर BA भाग 3 सत्र 6 विषय मराठी च्या अभ्यासवर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण साहित्यरंग भाग 3 या अभ्यासासाठी नेमलेल्या पुस्तकातील पाठ 4 हिराबाई अभ्यासासाठी घेत आहे. पाठाचे लेखक आहे पु ल देशपांडे. या आधीच्या भागामध्ये आपण पाठाचा परिचय बघितला होता, पाठाचा विषय बघितला होता, प्रत्यक्ष पाठाला सुरुवातसुद्धा केलेली होती. या पाठामध्ये पु ल देशपांडे यांनी हिराबाई बडोदेकर यांचं व्यक्तिमत्व, यांचं गानकौशल्य आणि गायन महात्म्य याचं वर्णन केलेलं आहे. पु ल देशपांडे हिराबाई बडोदेकर यांचं वर्णन करताना म्हणतात, बाकी हिराबाई म्हणजे गाण्याच्या अंगणातली तुळसच. फुलल्यावर देखील मंजिऱ्यांचा सात्विक फुलोरा घेऊन फुलणारी, भडक रंगाच्या फुलासारखी डोळ्यावर आक्रमण करणारी नव्हे. असल्याची वर्दीसुद्धा न देणारी हिराबाई गाण्याच्या दुनियेत काय, पण जगात देखील जन्मणारे कुठलेही पोर टाहो फोडून आपल्या आगमनाची वार्ता देत येते तशा आल्या नाही. गुपचूप आल्या, इतक्या शांतपणे की मुलगी मृत जात आहे म्हणून गुंडाळून बाजूला ठेवली होती. हिराबाई यांचं व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगताना लेखक म्हणतात की त्यांचा स्वभाव अगदी शांत होता आणि हे सांगत असतानाच ते त्यांच्या जन्माप्रसंगीचा एक घडलेली घटना देखील सांगतात. ते म्हणतात की ज्यावेळेला हिराबाईंचा जन्म झाला त्यावेळेला इतर मुलांप्रमाणे टाहो फोडून रडणारी ते नवजात बाळ नव्हत्या. नवजात बाळासारखं त्यांचं आगमन झालं नाही. तर झालं काय की त्या अगदी शांत होत्या. त्यामुळे प्रसूती करणाऱ्या डॉक्टरलासुद्धा असं वाटलं की ते बाळ मृतच आहे, म्हणून ते गुंडाळून बाजूला ठेवण्यात आलं. परंतु दुसऱ्या एका डॉक्टरांनी बघितल्यावर लक्षात आलं की ते बाळ जिवंत आहे आणि अशा प्रकारे हिराबाई बडोदेकर आपल्याला मिळाल्या. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता, कोणत्याही प्रकारचा आकांडतांडव न करता आपलं व्यक्तिमत्व सिद्ध करण्याची क्षमता हिराबाई बडोदेकरांमध्ये होती, हे इथे लेखकाला समजावून सांगायचं आहे. इतक्या शांतपणे की मुलगी मृत जात आहे म्हणून गुंडाळून बाजूला ठेवली होती, पण तेवढ्यात पुण्या डॉक्टरला या गुंडाळ्याला हात लावायची बुद्धी झाली. तिथं त्याला जीव आढळला आणि मुलगी पाळण्यात पडली. स्वतःचा गाजावाजा न करता जाण्याची हिराबाईंना जन्मतः जडलेली सवय आजतागायत कायम आहे. शिष्यांचे आणि हुकमी दाद देणाऱ्या चाहत्यांचे ताफे पुढे धाडून निघा राखो महाराज करीत त्या कुठल्याही मैफिलीत गेल्या नाही. माणूस मोठा झाला की त्याच्या भोवती एक लवाजमा येतो. तो स्वतःभोवती एक वलय, एक कृत्रिम वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये त्याचे शिष्य, त्याचा लवाजमा, त्याचे चाहते, त्याचे हुजरे या सगळ्याचा समावेश होतो आणि मग हे लोक त्या व्यक्तीची प्रतिमा समाजामध्ये निर्माण करण्याचं काम करतात. पण असं कुठंही हिराबाईंच्या बाबत घडलेलं दिसत नाही. त्या कोण्या मैफिलीत जायच्या त्या देखील अगदी शांतपणे. यावरून हिराबाई बडोदेकर यांचं व्यक्तिमत्व कसं साधं सरळ होतं हे आपल्या लक्षात येते. नाहीतर त्या कोणता कलावंत मोठा झाला की त्याच्या भोवती असणाऱ्या त्यांच्या हुजऱ्यांचा मोठा त्रास बाकीच्यांना सहन करावा लागतो. ते हुजरेच मग या कलावंताला काय पाहिजे काय नको त्याची सर्व बडदास्तीची व्यवस्था करत असतात. परंतु असा कोणताही कृत्रिम लवाजमा, कोणतंही कृत्रिम वातावरण
हिराबाई बडोदेकर यांनी स्वतःभोवती केलेलं दिसत नाही. इथे लेखकाला हेच सांगायचं आहे की ज्याप्रमाणे हिराबाई बडोदेकर ह्या इतर मुलांसारखं आकांडतांडव करीत रडत जन्माला आल्या नाही, त्याचप्रमाणे त्या जगताना सुद्धा कोणतंही रडगाणं न करता स्वतःचा मोठेपणाचा कोणत्याही प्रकारचा अहंकार न ठेवता त्यांनी आपलं काम पूर्ण केलेलं आहे. अशा प्रकारे पु ल देशपांडे यांनी इथे हिराबाई बडोदेकर यांचं व्यक्तिमत्व आपल्यासमोर मांडलेलं दिसून येतं. आजच्या भागात एवढंच. पुढच्या भागामध्ये आपण या समोरचा भाग बघणार आहोत. धन्यवाद.